आजच्या दिवसातलो शेवटचो सामनो आधी आर्यन देवली संघ आणि हा देवली संघाच्या समोर या स्पर्धेत आव्हान जिवंत ठेवण्याच्या इराद्यान अस्मितेची लढाई. सामन्याची सुरुवात पहिला षटक कोकण 9 सुपर ओव्हर. 11च्या 11 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. स्ट्रायकरांच्या दिशेन दर्शन बांदेकर आणि नॉन स्ट्रायकरांच्या दिशेन बबल नाईक. आजच्या दिवसातलो शेवटचा सामना ह्या स्पर्धेचे शेवटच्या सामन्याचे प्रायोजक विशालजी परब मनापासून तुमचं आभार स्वागत असा. कोकण नाव आयोजित कोकण नाव प्रीमियर लीग मध्ये टॉस जिंकलो महालक्ष्मी देवबागने. टॉस जिंकल्यानंतर घेतलेली बॅटिंग बबल नाईक किलो स्ट्रायकरांच्या दिशेन. सिंधुदुर्गात ह्या वर्षी झालेल्या प्रत्येक सामन्यात लांबलचक षटकार मारण्याचे पराक्रम ज्यांनी केले. मठातला मैदान असो सावंत वेंगुर्ल्याचा सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचा मैदान असो देवगडचा भगव्या चषकाचा मैदान असो प्रत्येक मैदानावर लांबलचक षटकार यावर्षी दर्शन बांदेकरने आपल्या नावावर केले. तोच दर्शन नॉन स्ट्रायकरांच्या दिशेन गौरेश कांबळी उर्फ रेडी एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर. जसो रावळपिंडी एक्सप्रेस म्हणजे शोएब अख्तर सगळ्यांच्या डोळ्यासमोर येता अगदी तसंच गौरेश कांबळी. पहिलो चौकार बघूक मिळालो. गणेश कुबलला चकून चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. काय पाहिजे तीन चेंडूंचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या स्थिरावली 5 रन्सावर. पहिलो चौकार बबल नाईकच्या बॅटमधून. कोलवा टप्प्याचा चेंडू मिड ऑफच्या दिशेन गणेश कुबल चेंडूच्या मागे. गणेश कुबलचे सुद्धा खूप सुंदर आठवणी ह्या मैदानावरच्या असत. खास करून बंड्या पराडकर मित्रमंडळाची एक देखणी स्पर्धा प्रदीप ह्या मैदानावर झाली. सलग 4 षटकारांची आतषबाजी गणेश कुबलने त्या स्पर्धेत केलेली. बाबूधुरी मित्रमंडळाची सुद्धा स्पर्धा झालेली. आमच्या समवेत ह्या स्पर्धेसाठी काळवादेवी मंडप डेकोरेटर्स बाबूधुरी आणि त्यांचे सुपुत्र असत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या खैच्याही स्पर्धेसाठी तुमका लागात तितक्या लांबीचं मंडप रुंदीचं मंडप देण्याची त्यांची क्षमता असा. आणि ही संपूर्ण स्पर्धा जी सजवली काळवादेवी मंडप डेकोरेटर्स तुमचे सुद्धा मनापासून आम्ही आभार मानतो. धावसंख्या स्थिरावली 6 रन्सावर. उडालेलो कारंजो मनोजच्या वळ्यात येऊन पडलेलो चेंडू. दर्शन बांदेकर निराश करता आपल्या सहकाऱ्यांका आपल्या सगळ्या मित्रांका आणि तंबूच्या दिशेन वैयक्तिक 1 आणि सांघिक 6 रन्सावर पहिल्या उरीचो खेळ झालो समाप्त. 5 पहिल्या उरीचो खेळ झालो समाप्त. धावसंख्या 6 रन्सावर. मालवणच्या या बोर्डिंग ग्राउंड मैदानावरती शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अजयजी शिंदे यांचं आगमन झालंय. कोकणनाव परिवाराकडून त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांनी कोकणनावच्या मुख्य मंचावरती विराजमान होण्यासाठी यावं अशी त्यांना विनंती करण्यात येते. माननीय अजयजी शिंदे सर, धन्यवाद. अजयजी शिंदे सर तुमचा मनपूर्वक स्वागत असा. आणखी एक भारदस्त आवाज ज्या आवाजात इतको जोर असा नुसतं पहिलो हॅलो म्हटलो तरी जाणारो रस्त्यावरचो माणूस सुद्धा थांबा होयो. आमचे गुरुवर्य असत आणि आमच्या वालावलीचे जावई सुद्धा असत. अजय शिंदे सर कोकण नावच्या वतीने तुमचा मनपूर्वक स्वागत. पहिल्या उरीचो खेळ समाप्त आणि आज ह्या मैदानावर ज्या गोलंदाजान आपल्या नावाचे झेंडे गाडले. माय नेम इज बॉन्ड साजू बॉन्ड बॉलिंग मार्कवर कोकण नाव यांच्या वतीने हलकेच कट केल्या. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण खूप सुंदर. डिरेक्ट हिट जर असती तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागलो असतो. मनोज नार्वेकर चेंडूच्या मागे. थ्रो सुधीर पालियेकरच्या दिशेने. आज आधी आर्यन देवली संघान खूपच दर्जेदार खेळाडू ह्या स्पर्धेत उतरवले. प्रत्येक खेळाडूबद्दल जेवढा सांगायचा तितक्या थोडा. डीप स्क्वेअर लेगवर राजन केरकर सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचो ह्यो मालिकावीर. त्यानंतर लॉंग ऑनवर दिसता सँडी कुंडेकर. मिड विकेटवर बाळा सावळ. लॉंग ऑफवर गणेश कुबल. शॉर्ट मिड विकेटवर मनोज नार्वेकर आणि शॉर्ट थर्डमॅनवर सुनील मालवणकर. शॉर्ट फाईन लेगवर विकेट किपर
प्रणय पोळजी शॉर्ट फाईन लेगवर, विकेटकीपर सुधीर पालियेकर, गोलंदाज साजू बॉन्ड आणि पॉइंटवर एकापेक्षा एक नावाजलेली नावा. पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास, गौरेश कांबळी चकून चेंडू आखाड्याच्या पहिल्या आडी. चौकारांनिशी धावसंख्येत बदल, धावसंख्या स्थिरावली 11 रन्सावर. निर्धारित 5 षटकांचा सामनो, आजच्या दिवसातला हे शेवटचा सामनो आणि त्यामुळेच कमी षटकांचा हे सामनो. आदी आर्यन देवली संघ दोनही सामने आतापर्यंत ह्या स्पर्धेत जिंकले. दुसऱ्या बाजून गणपती महालक्ष्मी देवबाग संघ मात्र ह्या स्पर्धेत सूर थोडंसं कमी गवासलो. लोंगांच्या दिशेने चेंडूचा प्रवास, सँडी कुंडेकर चेंडूच्या मागे. धावसंख्या स्थिरावली 12 रन्सावर. दुसऱ्या षटकातले 3 चेंडू साजू बॉन्डचे समाप्त. धावसंख्या 1 डझनावर. डावखेळात जो फलंदाज बबल स्ट्रायकर यांच्या दिशेने, बबलला चकून चेंडू सुधीर पालियेकर साठी. स्पर्धेत अस्तित्वाची लढाई अर्थातच महालक्ष्मी देवबाग संघासाठी. आजच्या दिवसातलो पहिलो सामनो झालेलो. पहिल्या सामन्यावर रुद्रस्फोट शिर्ले संघाने विजयश्री संपादन केलेली देवबाग संघाबरोबर. दुसऱ्या सामन्यात आदी आर्यन देवली संघाने देवगड संघावर विजयश्री संपादन केली. तिसऱ्या सामन्यात गणपती वॉरियर्स देवगड संघाने देवबाग संघावर विजयश्री संपादन केली. चौथ्या सामन्यात आदी आर्यन देवली संघाने शिर्ले संघावर विजयश्री संपादन केली. पाचव्या सामन्यात रुद्रस्फोट शिर्ले संघ विजयी ठरलो गणपती वॉरियर्स देवगड संघासमोर. आणि त्यामुळेच आतापर्यंत स्पर्धेचा जर आपण आलेख बघितलो, चढतो क्रम जर बघितलो, तर रुद्रस्फोट शिर्ले आणि रुद्रस्फोट शिर्ले संघाबरोबर आदी आर्यन संघ देवली संघाची जोडी मजबूत स्थितीत. मैदानावर मगाशी मालवणी शोलेचा गाणा बघितला. मालवणी शोले बरोच उशिरा आलो, त्याआधी क्रिकेटच्या मैदानावरचे हे जय वीरू आपण मैदानावर बघितले. राजा व क्षेत्ररक्षण दोघांचं बघितलं. गणेश कुबलकडसून चकून चेंडू गेलो, त्याका सँडी कुंडेकरचं बॅकअप आणि त्याच्यावर गणेश कुबलचं थ्रो. दोनही खेळाडू आपापसातच थोडा वेळ खेळा होते. मडुऱ्याच्या अर्चना परबची म्हण आठवली, काखेत रवळी आणि गावात होळी. आणि या दोन खेळाडूंची जोडी जसा क्रिकेटच्या मैदानावर, क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर सुद्धा जैसर सँडी असा थैसर गणेश कुबल असाच असा. आणि ह्या जोडीसाठी 70-70च्या माध्यमातून ह्या जोडीची मुलाखत सुद्धा जेव्हा घ्यायची ठरली तेव्हा सुद्धा माझा आग्रह होतो, मुलाखत घेतली तर ह्यांची जोडीनच. आणि ह्या जोडीनच त्यांची मुलाखत घेतली आणि तशीच प्रसिद्ध सुद्धा झालेली. प्रणय पोळजी बॉलिंग मार्कवर. कोलवा टप्प्याचा चेंडू सँडी कुंडेकरच्या सुपले हातात येऊन चेंडू विसावलो. ह्यापूर्वी त्या जागेवर एक झेल सँडीकडसून सुटलेलो, पण आजपासून सकाळपासून आतापर्यंत त्या जागेवर सँडीन 4 झेल घेतले. सँडी आवर्जून दाखव, हातांका फेविकॉल तर लावलंच नाही, कारण खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. मैदानावर पावला टाकता विशाल लुडबे. जेवढा बोलाचा तितक्या कमी ह्या खेळाडूबद्दल. आज आमच्या दर्शन बांदेकरला सूर गावसलो नाही, विशाल लुडबेक सूर गावसलो नाही, पण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्तरावर सध्या हे 2 खेळाडू अक्षरशः धूम माजवणारे खेळाडू. सध्या एक गाव एक संघ जेवढे स्पर्धा झाले त्या प्रत्येक संघात फायनलसाठी एकतर वायरी संघ तरी असता किंवा महालक्ष्मी देवबाग संघ तरी असताच असता. याच आठवड्यात गेल्या आठवड्यात किमान 2 फायनल ह्या दोन्ही संघांनी खेळले आहेत. खूप वेळानंतर विशाल मैदानात पावला टाकताना कोलवा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलो मिड ऑफच्या दिशेने. कव्हर क्षेत्ररक्षक फील्ड करता तोपर्यंत 1 धाव फक्त. धावसंख्या स्थिरावली 16 रन्सावर. तिसरा षटक प्रगतीपथावर. विशाल लुडबे आणि विकास कदम या सिंधुदुर्गच्या 2 खेळाडूंनी सिंधुदुर्ग प्रीमियर लीग वेंगुर्ला कॅम्प मैदान अक्षरशः गाजवलेला देवली संघासाठी. ह्या सामन्यात मात्र ह्या स्पर्धेत विशाल लुडबे आपल्या नावारूपाक साजेशी कामगिरी झाली नाही, पण आज स्पर्धेतल्या शेवटच्या सामन्यात परतीच्या सामन्यात मात्र चांगली कामगिरी करायचं असो इरादो असा विशाल लुडबेचो. तिसऱ्या षटकात प्रणय पोळजी बॉलिंग मार्कवर 3 चेंडू झाले समाप्त. धावसंख्या स्थिरावली 17 रन्सावर. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा होतो प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही.
प्रत्येक गटातून 2-2 संघ क्वालिफाय होतले आणि जे 2 संघ क्वालिफाय होतले त्यांच्यासाठी चषक बघ प्रदीप. जे 2 संघ आज क्वालिफाय होतले ते समाधानान घराक जातले. एवढ्या 4 चषकापैकी एक चषक नक्कीच त्यांच्यासाठी असतलो. शेवटच्या दिवशी आव्हान असतलं की त्या चषकाची उंची फक्त तुमका वाढत नेवची. ती उंची तुमच्या कर्तृत्वाच्या जोरावर आणि खेळाच्या जोरावर वाढत जातली. 7 फुटाचो चषक तुमका मिळतलो की 5 फुटाचो मिळतलो ह्या शेवटच्या दिवशी ठरतला. पण आज 2 संघांका चषक आणि बक्षीस मात्र नक्की असतला. स्क्वेअर कटचो फटको पॉइंट डी पॉइंट सीमारेषेच्या दिशेन. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचो प्रयत्न. जोपर्यंत साजू बॉन्ड आणि गौरेश चेंडू मैदानात टाकतात तोपर्यंत 2 धाव्यांनिशी धावसंख्या स्थिरावली 20 रन्सावर. 3 षटकांचो खेळ झालो समाप्त. आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्यात महालक्ष्मी देवबाग संघाने जिंकलेलो टॉस घेतलेली बॅटिंग आणि त्यानंतर 5 षटकाच्या सामन्यात पहिले 3 ओव्हरी समाप्त झाले. धावसंख्या स्थिरावली 20 रन्सावर. उरलेल्या 2 षटकांचा समालोचन आणि पुढच्या इनिंगचा समालोचन करण्यासाठी मायक्रोफोनवर प्रदीप देऊलकर आणि राजा सामंत. धन्यवाद बादल. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9 प्रीमियर लीग 2021 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक आदर्श घालून द्यावी अशी ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवणच्या टोपीवाला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती संपन्न होताना दिसत आहे. गोलंदाजीच्या स्क्रीनवरती रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळे सज्ज होतोय. तो 4थ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. स्ट्राईक एंडला VRCC आनंदवाडीचा प्रकाश पराडकर खेळण्यासाठी सज्ज होतोय. तो महालक्ष्मी देवबाग संघासाठी. यावेळी शॉर्ट ऑफ लेन पैसा चेंडू त्याच्यावरती हुकचा फटका मारण्याचा प्रयत्न बहुधा फसतोय. एकेरी धाव निघते ती प्रकाश पराडकरसाठी आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकते ती 21 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. माध्यमिक शिक्षक पतपेढीचे सन्माननीय रुपेश खोबरेकर साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी विनंती करतो रुपेशजी खोबरेकर आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हावं. माध्यमिक पतपेढीचे विकासजी खोबरेकर साहेब. कोकण 9 आयोजित कोकण 9 प्रीमियर लीग मध्ये विकासजी खोबरेकर आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. डीप अलंग द कार्पेटचा फटका निघतोय दुहेरी धावांसाठी आणि सांघिक धावसंख्या पुढे सरकते ती 23 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. कोकणचं नंबर 1 चॅनेल कोकण 9 प्रीमियर लीग 2021 मध्ये क्रिकेटचा महासंग्राम आणि आतापर्यंत एक लक्षवेधी क्रिकेट स्पर्धा आणि याचं पूर्ण श्रेय जात आहे कोकण 9 आणि त्यांच्या पूर्ण टीमला. गेले कित्येक दिवस या स्पर्धेची पूर्वतयारी चालू होती आणि आज मात्र एका दिमागदार सोहळ्यात ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. थोडीशी खराब कारणीभूत ठरते आणि या खराब फेकीचा फायदा उठवत 3 धावा पूर्ण होत आहेत त्या महालक्ष्मी देवबाग संघासाठी. सांघिक धावसंख्या पुढे सरकली 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बाद झालेला दर्शन बांदेकर सलामीवीर त्याच्या पाठोपाठ बबल नाईक हे 2 सलामीवीर माघारी परतले आणि फलंदाजीची जबाबदारी विशाल लुडबे त्याच्या साथीला प्रकाश पराडकर या 2 फलंदाजांवरती येऊन ठेवते. पंचांच्या डावे साईडने रायटन ओव्हर द विकेटने यावेळी गती परिवर्तनाचा चेंडू ज्या चेंडूवरती पूर्णपणे फसला गेला फलंदाज प्रकाश पराडकर निर्धाव चेंडूने सांगत होते ते गौरेश कांबळे याच्या गोलंदाजीवरती. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. एक कंजूशी करणारी गोलंदाजी. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित राहावं लागतंय आणि धावांसाठी शर्तीचे प्रयत्न या मैदानावरती. यावेळी सुरेख चेंडू म्हणावा लागेल उजव्या यष्टीवरचा. यावेळी प्रयत्न झालाय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रकाश पराडकर याचा. षटकाची समाप्ती होते. सांघिक धावसंख्या ही 26 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या इनिंग मधील बहुधा भाजपा नेते सिंधुदुर्ग. संपर्क 94 23 88 11 15. बादल चौधरी ज्यांच्या भाषेत हे नाव आपल्याला कित्येक मैदानावरती पाहायला मिळते. पंचांच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर द विकेट एंडने यावेळी डाव्या यष्टीवरचा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता डीप स्कोअरला एक लॉंग लेगच्या दिशेने. मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. अवांतर धावीची स्कोन ही कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पाहायला मिळते. ज्या चेंडूला टेनिस क्रिकेटच्या भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं ओळखलं जातंय ती अतिरिक्त धाव खर्च करतोय बाळासावळ आपल्या गोलंदाजीवरती. यावेळी खराब चेंडू म्हणावा लागेल मधल्या यष्टीवरचा लॉंग लेगच्या दिशेने मोठा फटका निघतोय विशाल लुडबे याच्या बॅटमनना आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकऱ्याच्या साह्याने सांघिक धावसंख्या पुढे सरकली 31 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात.
सलामीवीर दर्शन बांदेकर, बबल नाईक हे माघारी परतल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी ही विशाल लुडबे, त्याच्या साथीला प्रकाश पराडकर हे 2 फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. महालक्ष्मी देवबाग संघासाठी शर्तीचे प्रयत्न होत आहेत. जास्तीत जास्त धावा जमवायचं आणि दडपण निर्माण करायचं. यावेळी ओव्हरपिच ब्रेकरचा चेंडू मिड विकेटला मोठा फटका निघतोय. मात्र शेवटच्या क्षणी सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते आदी आर्यन देवली संघाकडनं. मनोज नार्वेकर याचं सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. संभाव्य षटकाराला इथं रोखलं गेलं आणि निश्चित आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकली. ती नेल्सन फिगर 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना महालक्ष्मी देवबाग संघ. यावेळी जमलेलगतचा फटका एकेरी धाव सहजरित्या पूर्ण होतंय, तर विशाल लुडवे एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर करताना दिसतोय. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकली. 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात या इनिंगची सांगता करणारं षटक आदी आर्यन देवली संघाकडनं बाळा सावळ हा गोलंदाजीच्या स्क्रीनवरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी येणाऱ्या आणि स्ट्राईक एंडला विशाल लोडवे. यावेळी सुरेख चेंडू उजव्या यष्टीवरचा ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. फलंदाजापासून थोडासा दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज बाळा सावळचा यशस्वी होतोय. निर्धाव चेंडूने सांगता होते आणि या इनिंगची सांगता करणाऱ्या शेवटच्या षटकातील अवघ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ प्रीमियर लीग 2021. यावेळी फलंदाज ऑप्शनवरती शफल झाला होता. बाळा सावळ याचा प्रयत्न झालाय चेंडू त्यापासून दूर ठेवण्याचा. पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त धावेचा आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या पुढे सरकली. 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडला विशाल लोडवे. यावेळी डीप अलॉंग द कार्पेटचा फटका पाहायला मिळतोय. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण होतोय. मनोज नार्वेकर येतोय आणि पहिल्या प्रयत्नामध्ये फेक करताना दिसतोय. मात्र फेक ही विलंबाने येत आहे. संधी मिळते एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर करण्याचं आणि दुहेरी धावसंख्येने 38 धावा धावफलकावरती या इनिंगची सांगता करणारा शेवटचा चेंडू आणि गोलंदाजीच्या स्क्रीनवरती आदी आर्यन संघाकडनं बाळा सावळ. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव कित्येक मैदाने आपल्या गोलंदाजीने गाजवले तो बाळा सावळ. यावेळी सुरेख चेंडू लोअर फुलटसचा हा चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न बहुधा फसतोय. शेवटच्या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागतंय प्रकाश पराडकर याला. या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त आणि सांघिक धावसंख्या 38 धावा धावफलकावरती आणि 39 धावांचं लक्ष हे पाहायला मिळतंय. ह्या 39 धावांचा यशस्वी पाठलाग होईल का, की त्या 39 धावांपासून बचाव करण्यात महालक्ष्मी देवबाग संघ यशस्वी राहील का? दुसऱ्या इनिंगचं चित्र अजूनही स्पष्ट होणं बाकी. मायक्रोफोनवरती बदल होतोय. आमचे साथी समालोचक हिंदीचा बुलंद आवाज आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ समालोचक राजा सामंत या मायक्रोफोनवरती येत आहेत आणि मी प्रदीप देऊलकर आजच्या दिवसासाठी आपल्या सर्व तमाम क्रीडारसिक मायबाप प्रेक्षकांची रजा घेतोय. हॅलो, धन्यवाद प्रदीप. संध्याकाळच्या सत्रातील 2 तुल्यबळ संघामध्ये सामना खेळवला जात आहे. देवबाग संघाकडून फार मोठी अपेक्षा होती, परंतु फलंदाजाने हाराकारी केली. कारण सुरुवातीपासून क्रमवारीत फलंदाज गारत होत गेले. निश्चितच त्या ठिकाणी पार्टनरशिप झाली असती, चेंडूची निवड योग्य रीतीने करून शॉट खेळले गेले असते तर निश्चितच धावांचा एक मनोरा उभा राहिला असता. परंतु ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या म्हणजे प्रयत्न हवेत विरले गेले आणि त्यामुळे पत्त्याचा बंगला कोसळावा तसा देवबाग संघाचा मनसुबा कोसळला आणि नाममात्र धावा फलकावरती लागल्या. त्या 38 म्हणजे 39 धावा विजयासाठी आवश्यक आहेत त्या आदी आर्यन देवली संघाला. तमाश आलमेडा त्या ठिकाणी उभा आहे. मित्रांनो, एकेकाळी काय फुटवर्क, काय टायमिंग, काय प्लेसमेंट, चेंडूची निवड करण्याची कल्पकता, ह्या सगळ्या गोष्टी मी जवळून पाहिल्या आहेत. मला मस्का लावून विश्लेषण करता येत नाही आणि मी कधी कुठली गोष्ट लिहून पण घेऊन येत नाही. कारण एखादा खेळाडू समोर दिसला ना की त्याच्याबद्दल किती बोलू आणि काय बोलू. फक्त दुर्दैवाची गोष्ट त्या काळात बक्षीस फार मोठी नव्हती. MRIचा चेंडू घेण्यासाठी काही संघांकडे खिशात पैसे पण नसायचे. फक्त 2च संघ कंपनीच्या बॅट्स घेऊन खेळायचे. एक म्हणजे प्लेबॉईज मालवण आणि दुसरा संघ म्हणजे
बॅड बॉईज सावंतवाडी, बाकी सगळ्या संघांच्या फलंदाजांच्या हातात वडाच्या पारंब्याच्या बॅट्स पाहायला मिळायच्या. आणि अशा काळात त्यांनी क्रिकेट झुलवलं फुलवलं आणि आज ते लौकिक प्राप्त झालं. सध्याच्या खेळीची फलंदाजी, कारण चेंडू तशा प्रकारचे रबर वापरण्यात येतात त्यामुळे षटकार चौकारांची आतषबाजी होते, परंतु MRI चेंडूवरती षटकारांची आतषबाजी करण्यासाठी कल्पकता लागायची, क्वालिटी लागायची, दिलेरी लागायची, टायमिंग लागायचं. आणि हे सगळं मी तमाशा फलंदाजीतून पाहिलंय. त्याच्या बरोबरीनं मार्शल म्हणून एक फलंदाज होता, त्याच्याबद्दल काय बोलू आणि किती बोलू, बोलताना शब्द अपुरे पडतील. त्यांना त्या काळात जर गॉडफादर मिळाले असतात ना तर एखाद्या क्लब क्रिकेटमध्ये खेळण्याची योग्यता त्यांची होती. पंच दीपक धुरी कॉल करून सांगतायत खेळाला सुरुवात होते. 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीरांच्या रूपात मैदानात उतरलेत ते. स्ट्राईकला फलंदाजीच्या रूपात फलंदाजाचं नाव आहे मनोज नार्वेकर आणि नॉन स्ट्रायकरला किरण. पहिल्या षटकातील पहिला चेंडू, ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू बॅटच्या मधोमध घेऊन खेळून काढला. निश्चितच कॉमेंट्री कक्षाच्या समोर विसावणार 4 धावांसाठी असं वाटलं असताना क्षेत्ररक्षकाने कर्तबगारी सिद्ध केली आणि जिथे 4 धावा होत्या तिथे 2 धावांवरती समाधान मानावं लागलं. टेस्ट मॅच असो, वन डे असो, 20 असो किंवा टेनिस क्रिकेटची स्पर्धा असो, क्षेत्ररक्षकांची भूमिका प्रामुख्यानं गणली जाते. घणाघाती फलंदाजी करण्याचा मान, चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. यष्टीरक्षकानं जाऊन बॅकअप केला पुन्हा एकदा गोलंदाजाच्या दिशेनं. उमेश मांजरेकर, आशिष शेलटकर ज्यावेळी टिचून गोलंदाजी करायचे ना त्यावेळी अप्रतिम क्षेत्ररक्षण प्लेबॉईज मालवणच्या वतीनं पाहायला मिळायचं. यष्टीरक्षकाच्या रूपात रिजवान शेख सागरासारखा उसळायचा आणि कर्तव्याच्या लाठाने किनाऱ्याला पोचायचा. बॅटच्या मधोमध घेऊन खेळून काढलेला चेंडू झेलात रूपांतर होणार. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक घडवलं दर्शन बांदेकरनं आणि पहिला गडी माघारी परतला मनोज नार्वेकरच्या रूपात. याला म्हणतात क्षेत्ररक्षणाचा दर्जा. टेनिस क्रिकेटमध्ये खेळत असताना लेदर क्रिकेटमध्ये मुसंडी मारली. मुंबई इंडियन्स सारख्या संघातून प्रतिनिधित्व करण्याची संधी त्याला मिळावी अशी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. कारण तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सन्मान असणार, अभिमान असणार आणि तो दिवस लवकरात लवकर यावा अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. ज्यावेळी आखाती देशात IPL खेळायला तो जात होता त्यावेळी मी दूरध्वनीवरून त्याच्याशी संपर्क साधला होता आणि काही हितगुज सुद्धा केलं होतं, परंतु ते प्रेम आपुलकी जिव्हाळ्याचं बंधन निभावणारं होतं. त्याने माझे धन्यवाद मानले, कारण मला माझ्या खेळाडूंबद्दल आदर आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे. आणि कोकण नाव परिवारात विशाल प्रभाकर परब, भाजपा नेते, सिंधुदुर्ग. संपर्क 94 23 88 11 15. सॅल्यूट ठोकलं पाहिजे. एखादं चॅनल काढायचं, अल्प कालावधीत ते लौकिक प्राप्त करायचं, त्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं, मेंदूचं खोबरं करावं लागतं, प्रेम आपुलकी जिव्हाळ्याचं बंधन निभावं लागतं. टीमवर्क करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. तर कुठेतरी कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व सागरासारखं उसळतं आणि पुरी दुनिया नंतर सॅल्यूट ठोकते. आज मान्यवरांनी मुखोद्गार काढले, ते मुखोद्गार म्हणजे साक्षात गौरव उद्गार होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, घणाघाती फलंदाजी करण्याचा मानस आणि निश्चितच त्या ठिकाणी एका धावेत रूपांतर होणार असं वाटलं असताना झेलात रूपांतर केलं आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा पाहायला मिळालं. दुसरा गडी गारच झाला, परंतु क्षेत्ररक्षकाचं नाव आहे नितीन बांदेकर. ह्या क्षेत्ररक्षकाबद्दल किती बोलू आणि काय बोलू. मला जॉन्टी रोडची आठवण झाली. मित्रांनो, झेपावत झेल घेणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी शरीराचं संतुलन ठेवावं लागतं. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाची म्हणजे नजर. म्हणजे महाभारत युगात जशी नजर अर्जुनाला लाभली होती तशी नजर चेंडूवरती अखेरपर्यंत खिळवून ठेवावी लागते. तदनंतर शरीराचं संतुलन साधलं जातं आणि नंतर अप्रतिम झेलात रूपांतर होतं. तो साक्षात्कार या ठिकाणी कॉमेंटेटर या नात्यानं मला अनुभवायला मिळाला, म्हणून उगवत्या शैलीत त्याचं वर्णन करण्याचा मी प्रयत्न केला. 2 गडी गारद झाले, एकंदरीत धावा फलकावरती लागल्या त्या 2. आता मात्र सुधीर पालियेकर, टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाचा फलंदाज. बॅटच्या मधोमध घेऊन खेळून काढलेला चेंडू निश्चितच गगनचुंबी षटकार, मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. पंचांनी फक्त औपचारिकता पूर्ण केली.
आधी आर्यन संघाकडे कर्तबगारी सिद्ध करणारी दिलेरी आहे. सुरुवातीच्या फलंदाजांनी हाराकारी केली, पण मोडेन पण वाकणार नाही अशा वृत्तीचे गणेश कुबल आणि सुधीर पालियेकर मैदानावरती सागरासारखे उसळताना दिसतायत. अर्थात अप्रतिम फुटवर्क, अप्रतिम टायमिंग, शरीराचं संतुलन पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच लालित्यपूर्ण फलंदाजी त्यांच्याकडून होताना दिसते. पुन्हा एकदा घणघाती प्रहार करण्याचा मानस, चेंडूच्या रेषेत येऊन खेळताना दुधा मनस्थितीमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे अपेक्षांची पूर्तता करणारं टायमिंग होऊ शकलं नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागलं. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. 39 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली आहे 9. मित्रांनो, किनारपट्टीचे संघ सांगायचे झाले तर जुलजाल दांडी, न्यू शांताक्रूज देवबाग, त्यानंतर महापुरुष देवबाग, प्रगती देवबाग आणि मित्रांनो त्याबरोबरच पलीकडे गेल्यानंतर मित्रांनो महापुरुष भोगवे, त्यानंतर युवक क्रीडा मंडळ परुळे, तुफान निवती, तटरक्षक निवती, विश्वामित्र श्रीरामवाडी, दर्या राजा खवणे असे कितीतरी संघ असायचे. आणि प्रगती देवबाग आणि महापुरुष देवबाग सामना असला ना की हिंदुस्थान पाकिस्तान असं मानलं जायचं. रात्री 1 वाजता दादू रेवणकर संघातील प्लेयर गोळा करण्यासाठी फिरायचे आणि नंतर सांघिकता बांधून स्पर्धेत उतरायचे. स्वैर चेंडू घोषित केला पंच एम्ब्रोज एल्मेडाने, 10 धावा एका धावेनिशी. आणि मित्रांनो तो काळ सुद्धा मी अनुभवलेला आहे. मगाशी मंगेश धुरी भेटले. प्रगती देवबाग किंवा महापुरुष देवबाग यांचा प्रतिनिधी प्रथम यायचा. व्यवस्थित खेळण्याचा मानस, चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेला. तर मंगेश धुरी सांगायचा प्रथम जो यायचा ज्या संघाचा प्रतिनिधी त्या संघातून आम्ही खेळायचो, पण खेळण्याची मजा निराळी होती. आणि मंगेशच्या मुखातून शब्द बाहेर पडले, राजा गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं संयम आणि कल्पकता राखत पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो गोलंदाज. पॉइंटच्या दिशेनं खेळून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक बॅकअप करण्यासाठी सज्ज होतोय, परंतु फलंदाजांनी चपलता दाखवली आणि 2 धावा फलकावरती लावल्या. 3री धाव घेण्याचा मानस आणि पाहता पाहता 3री धाव सुद्धा पूर्णत्वास गेली. एकंदरीत 3 धावांशी समीकरण पुढे सरसावलं. फलकावरती लागल्या त्या 13 धावा. सुधीर पालियेकर आणि गणेश कुबल टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाचे फलंदाज. संपूर्ण जिल्ह्याच्या बाहेर त्याने अफलातून फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवलंय. कित्येक वेळा जवळून खेळ पाहण्याची संधी उपलब्ध झाली. फसलेला डाव कसा सावरावा त्यासाठी लागणारी दिलेरी त्यांच्या रक्तात भिनलेली आहे. आणि आज कर्तबगारी सिद्ध करणारी फलंदाजी सत्यात उतरणं गरजेचं, तर रसिकांच्या हृदयात ते जागा निश्चितच करतील. अप्रतिम चेंडू, उसळी घेतलेला चेंडू, मिडविकेटच्या दिशेनं खेळण्याचा मानस, शॉर्ट मिडविकेटवरती बॅकअप केला, एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. धावा फलकावरती लागल्या त्या 14. 39 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा फलकावरती लागल्यात आधी आर्यन देवली संघाच्या. गणेश कुबल, तुला संयमानं फलंदाजी करावी लागेल, कारण तुझ्यावरती तुझ्या संघाची मदार आहे आणि तू कर्तबगारी सिद्ध करणारा फलंदाज आहे. अनेक सामन्यांमध्ये म्हणूनच तुझ्या बहारदार फलंदाजीचं प्रात्यक्षिक रसिकांनी पाहिलंय आणि एक लौकिक प्राप्त फलंदाज म्हणून तुझी गणना केली जाते. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस, हवेत विसावलेला चेंडू, हातात आलेला झेल सुटला आणि झेल सुटला त्याचबरोबर चेंडूनं सीमारेषेचा वेध घेतला 4 धावांसाठी. आणि या 4 धावांशी समीकरण बदललं. 18 धावा फलकावरती लागल्या. गचाळ क्षेत्ररक्षणाचा लाभ. निश्चितच गोलंदाज क्षेत्ररक्षकावरती नाराज झाला असणार, कारण ह्या झेलात रूपांतर झालं असतं तर गणेश कुबल सारखा मोठा खंदा फलंदाज माघारी परतला असता. आता मात्र या जीवनदानाचा लाभ उठवत त्याला संधीचं सोनं करावं लागेल, कारण संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही आणि बादल ती विकत पण घेता येत नाही. मिडस्टिकवरचा चेंडू, खेळण्याचा मानस, चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेला आणि पाहता पाहता दुसऱ्या षटकाची सांगता झाली. आता मात्र चर्चा होणं गरजेचं, कारण चर्चेतून फलित निघेल. बादल, एका सामन्याची आठवण झाली. मोहम्मद अजरुद्दीन कर्णधार होता. त्यावेळी वेस्ट इंडिज संघाच्या विरुद्ध खेळण्यासाठी सलामीला उतरले होते नवजोत सिंग सिद्धू आणि सचिन तेंडुलकर. सुरुवातीचं षटक कर्टली एम्ब्रोजनं टाकलं. खेळताना सिद्धूची बंबेरी उडाली.
षटक संपल्यानंतर चर्चा झाली. त्या चर्चेत सिद्धूनं सचिनला सांगितलं की थोडं सांभाळून खेळ, कारण चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर म्हणजे उसळी घेतल्यानंतर शरारत करत आहे. सिद्धूनं ते फलित माइंडमध्ये घातलं आणि खेळण्यासाठी सज्ज झाला. आणि मित्रांनो, पुढच्याच लाभ डेव्हलपर्स रिडिफाइनिंग ट्रस्ट, विशाल प्रभाकर परब, भाजपा नेते, सिंधुदुर्ग. संपर्क 94 23 88 11 15. सांगायचं तात्पर्य म्हणजे सिद्धूनं सांगितलं ते आचरणात आणलं. चेंडूचा टप्पाच पडू दिला नाही तेंडुलकरनं आणि त्यामुळे षटकारात रूपांतर तो करू शकला. म्हणून सांगितलं 2-3 चेंडू निर्धाव गेले. दुधा मनस्थितीमध्ये गणेश खेळला. चर्चा होणं गरजेचं आणि नेमकी तीच चर्चा सुधीर पालियकरनं केली. निश्चित त्या चर्चेतून फलित निघालं असणार, ते प्रेरित करून गेलं असणार. आता मात्र प्रेरणादायी संदेश देणारी फलंदाजी बहरात आणणं गरजेचं. गणेश कुबलनं बॅटच्या मधोमध घेऊन खेळून काढलेला चेंडू निश्चितच हवेत विसावला. झेलात रूपांतर होऊ शकलं असतं, परंतु आज मला वाटतं नशीब या ठिकाणी गणेश कुबल याची साथ देत आहे. लागोपाठच्या क्रमवारी 2 झेल सुटले, धावात रूपांतर झालं आणि एकंदरीत धावा फलकावरती लागल्या त्या 22. 16 चेंडू आणि 17 धावा, 16 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा मानस. प्रत्येक चेंडूवरती रिव्हर्स स्वीप होऊ शकत नाही. रिव्हर्स स्वीप वरती धावा निघतात, परंतु बबन रेडकर यांना माहिती आहे तोच रिव्हर्स स्वीप वर्ल्ड कपच्या सामन्यात माईक गॅटिंग खेळायला गेला आणि झेलची तोंड त्याला माघारी परतावं लागलं. पराभूत झाला तो इंग्लंडचा संघ आणि विजयावरती शिक्कामोर्तब केलं ते ऑस्ट्रेलियाच्या संघानं. सरळ रेषेत खेळलं तर नंदनवन धावाचं फुलू शकतं. हे माइंड मध्ये घालून गणेशला कर्तबगारी सिद्ध करणारी फलंदाजी करावी लागेल, कारण त्याच्याकडे तेवढी योग्यता आहे. क्रिकेटच्या परिभाषेत त्याला काबिलियत असं म्हटलं जातं. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू झेलात रूपांतर होऊ शकलं असतं, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा झेल सुटला. लागोपाठच्या क्रमवारीत 3रा झेल सुटलाय आणि 3ऱ्या वेळी जीवनदान मिळालंय ते गणेश कुबलला. म्हणून सांगितलं आज नशीब गणेशच्या घरात पाणी भरतंय, कारण क्रिकेटच्या मैदानावरती 1 नव्हे 2 नव्हे तर चक्क 3 जीवदानं त्याला मिळाली आहेत. याकडे देवबाग संघाच्या क्षेत्ररक्षकांनी लक्ष देणं गरजेचं. सुधीर पालियकर स्कोरलेगच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. पाहता पाहता षटकाची सांगता झाली. एकंदरीत किती षटकाच्या खेळाची सांगता झाली या ठिकाणी. 3 षटकाच्या सांगतेनंतर 30 धावांचा रिडिफाइनिंग ट्रस्ट, विशाल प्रभाकर परब, भाजपा नेते, सिंधुदुर्ग. संपर्क 94 23 88 11 15. 12 चेंडू आणि 14 धावा आणि 12 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण आपल्या उगवत्या शैलीत मालवणी परिभाषेत संकल्पनेच्या रूपात मांडण्यासाठी येत आहेत माझे सहयोगी कॉमेंटेटर मायक्रोफोनवरती बादल चौधरी. धन्यवाद राजा. 12 चेंडू 14 धावांची गरज असताना परत एकदा मालवणी केंद्रावरसून सगळ्यांचा हात जोडून स्वागत. मितेश बांदेकर बॉलिंग मार्कवर. पहिलो चेंडू रवलो मेडन. पहिलो चेंडू मालवणी भाषेत पोलांडो, मालवणी भाषेत कुवांडो. पण गोलंदाजाचो आणि फिल्डिंग करणाऱ्या टिमीचो विचार केलो तर डग्गळ काज जका म्हटली जाता, काजीचो ढेपो जका म्हटलो जाता, राजासामंतच्या भाषेत बंद रुपयो जका म्हटलो जाता. धावसंख्या स्थिरावली आणि त्यानंतर परत एकदा सलग दुसरो चेंडू. 39 धावसंख्येचा पाठलाग गणेश कुबल आणि सुधीर पालियेकर आणि हो पाठलाग करताना धावसंख्या स्थिरावली ती 25 रन्सावर. भरलेलो वाळूचं डंपर जर रस्त्याच्या कडेक गेलो तर जसं रुतान बसता अगदी तशीच धावसंख्या रुतान बसली. 25 रन्सावर गरज असा टोचन करण्याची. 10 चेंडू शेवटचे शिल्लक आणि उरलेल्या 10 चेंडूमध्ये 14 रन्सांची गरज. हाकुटप्प्याचा चेंडू मिडवांच्या दिशेने विशाल. चेंडूच्या मागे 1 धाव तर अगदी सहजपूर्ण धावचीतचो प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. गणेश कुबलच्या नावाचा लागला कलाम. 22 यार्डाचा पिच बऱ्यापैकी धावत गेल्यानंतर शेवटच्या अर्ध्या फुटासाठी, एका वितासाठी किंवा 4 अंगळासाठी गणेश कुबल कमी पडलो. मालवणी भाषेत म्हटलं जाता गाव फिरा निलो आणि हुमऱ्या गापटान मेलो. पण गणेश कुबलची जागा घेण्यासाठी मैदानात पावला टाकणारो राजन केरकर ज्या खेळाडूबद्दल बोलाचा तितक्या थोडा.
आणि ज्या खेळाडूबद्दल कितीही लिहून आणला तरी शब्द कमी पडतात असो हे राजन केरकर. वेंगुर्ला कॅम्प मैदानावरची सिंधुदुर्ग प्रीमियर लीग स्पर्धा, ह्या वर्षी तो मालिकावीर, गेल्या वर्षी साताऱ्याची स्पर्धा, 1 लाखाची स्पर्धा, ह्या स्पर्धेचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मैदानात पावला टाकताना कुडा हायस्कूलच्या मैदानावर प्रिन्स समादेवी चषकात 2018 मध्ये SRM कॉलेजच्या छपरावर ज्यांनी सलग षटकारांची आतषबाजी केलो असो राजन केरकर गणेश कुबलची जागा घेण्यासाठी. धावसंख्या स्थिरावली 26 रन्सावर. चौथा षटक प्रगतीपथावर मितेश बांदेकर बॉलिंग मार्कवर. देवबाग संघ अस्तित्वाची लढाई, कारण ह्या स्पर्धेतलो एक तरी सामनो जिंकायचो, ह्या स्पर्धेत परतीचो रस्तो सुद्धा सन्मानानं पकडायचो ह्यो इरादो देवबाग संघाचो. आपल्या घरच्या मैदानावर आज देवबाग संघ पुरतो निष्प्रभ ठरलो, पण नक्कीच देवबाग संघामध्ये क्षमता असा फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेण्याची. राजन केरकरचं उडालो जेल आणि कव्हरच्या दिशेन वळ्यात जाऊन पडलो. राजन केरकर फक्त इलो आणि पाठपरुळा करून गेलो. 39 धावसंख्येचा टार्गेट होता आणि 39 धावसंख्येचा पाठलाग देवली संघ अगदी सहज करता असा वाटत असतानाच देवली संघाच्या फलंदाजीक लागलेलो ब्रेक, लागलेली नजर, लागलेला ग्रहण आणि देदान सुटे गिरान, या सुटलेला गिरान, लागलेला गिरान सोडवण्याच्या इराद्यान मैदानात पावला टाकता सँडी कुंडेकर. खूप मोठी रेकॉर्ड ज्याच्या नावावर असत. 17 चेंडूत 51 धावा ही ज्याची सगळ्यात मोठी कामगिरी. सलग 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा पराक्रम आता वेळा 3 मैदानावर आणि गेल्या वर्षी माणगावच्या मैदानावर, गेल्या वर्षी सातेरी कर्लीच्या मैदानावर 7 चेंडूत 7 षटकार मारण्याचा पराक्रम 2020 मध्ये ज्यांनी आपल्या नावावर केलो असो सँडी कुंडेकर मैदानात पावला टाकताना. माणगावची स्पर्धा आठवली. जय भंडारी चषक 2019, ह्या स्पर्धेत दाजी नायकान 7 चेंडूत 7 षटकार मारण्याचा पराक्रम केलो आणि कट्टा चौके निखिल परबान सुद्धा काळशेच्या स्पर्धेत 7 चेंडूत 7 षटकार मारले. आखूट टप्प्याचा चेंडू मिडॉनच्या दिशेने विशाल लुडबे चेंडूच्या मागे. पहिली धाव अगदी सहज पूर्ण. दुसऱ्या रनसाचो सुद्धा इरादो अगदी सफल. जोपर्यंत विशाल लुडबेची फेक येतात तोपर्यंत 2 धाव आणि ह्या 2 धावेनेशी धावसंख्या स्थिरावली 28 रन्सावर. मालवणच्या बोर्डिंग मैदानावरची 84 ही ज्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या असो विशाल लुडबे लॉंग ऑनच्या दिशेने तुमका क्षेत्ररक्षण करताना दिसतलो. आज विशाल सुद्धा आपल्या घरच्या मैदानावर थोडंसं सगळ्यांका निराश करताना उडालेलो कारंजो सँडी कुंडेकरचो विशाल लुडबेच्या वळ्याच्या दिशेने चेंडू पडलो आणि विशाल लुडबेच्या वळ्यात सँडी कुंडेकरचो झेल. सँडी सुद्धा अगदी राजन केरकर सारखो, अगदी गणेश कुबल सारखो गेलो आणि पाठपुरावा करून इलो. आता मात्र मैदानात पावला टाकता सुनील मालवणकर. सुनीलकडे जर कॅमेरो सुनीलच्या दिशेने असलो असतो फेस करताना तर सुनीलचो हसरो चेहरो सगळ्यांका दिसलो असतो. मी बघलेलो एकमेव खेळाडू असा जो मैदानात जाताना हसत असता, मैदानातून बाहेर पावला टाकताना सुद्धा जो हसत येता, चौकार मारल्यानंतर सुद्धा जो हसता, षटकार मारल्यानंतर सुद्धा जो हसता, त्याका कोणी रनआउट करून दिला तरी तो हसता आणि 0 रन्सावर बाद झालो तरी तो हसता. अजय शिंदे सर सुनील बद्दल खूप आवर्जून बोलतात. वयाच्या दुसऱ्या वर्षी क्रिकेटची परिभाषा ज्याका समजाक लागलेली. स्ट्रेट ड्राईव्ह म्हणजे काय, कव्हर ड्राईव्ह कसो खेळतात, हुक कसो खेळतात, पुल कसो खेळतात, हे सगळे फटके वयाच्या दुसऱ्या वर्षी जो आपणाक दाखवी होतो असो सुनील मालवणकर. आज वय वाढला, अनुभव वाढला, त्यानंतर सुद्धा ह्या क्रिकेटच्या सगळ्या मैदानावर सुनील मालवणकर ह्या नावाभोवती एक वलय असा आणि त्या वलय आज सुद्धा टिकून असा. 39 रन्साचा पाठलाग करताना एकूण धावसंख्या स्थिरावली 28 रन्सावर. रोशन धुरी बॉलिंग मार्कवर. रोशनच्या खांद्यावर मोठी जबाबदारी. महालक्ष्मी देवबाग संघाक एक अशक्यप्राय विजय संपादन करून देण्याची हिरोची एक चावी मिळालेली असा. घराक जाताना जेव्हा खिशे चपापतला तर गाडी सुरू करूक जाताला तेव्हा पावला थबाकतली तेव्हा आठवण काढा कॉमेंट्री बॉक्स मधून सूचना इल्ली. गाडी कॉमेंट्री बॉक्स मध्ये असा. कट्टा गावचे उपसरपंच एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, उत्कृष्ट झांजवादक, उत्कृष्ट मृदंगमणी मकरंद सावंत मैदानावर उपस्थित असत. मकरंद सावंत, तुमका विनंती मान्यवर कक्षात येऊन तुम्ही स्थानापन्न होचा. कोकण नाऊ प्रीमियर लीग आयोजन समितीच्या वतीने तुमचा मनपूर्वक स्वागत. 6 चेंडू आणि 11 धावा. सुनील मालवणकर पूल करण्याचा प्रयत्न, बॅटची आतील कड घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने 1 रन्स फक्त मिळालो. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. देवली संघ माका वाटतं 4 गुण आतापर्यंत देवली संघाचे असत. पुढची फेरी देवली संघासाठी असा पण गटामध्ये टॉप होणं गरजेचं असा. जो टॉपर असतो त्याला 2 संधी मिळतले फायनल मध्ये पोहोचण्याची. हिरो मान्यवर कक्षातली ही चावी मान्यवरांपर्यंत आम्ही पोच सुद्धा केली.
5 बॉल शेवटचे रवले, 10 रन्सांची गरज, प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची सरासरी. रोशन धुरी थोडीसे क्षेत्ररक्षणात बदल करताना फक्त 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, त्यामध्ये एक डीप पॉइंटवर, एक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, एक मिड ऑफवर, लॉंग ऑफवर आणि लॉंग ऑनवर 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असत. 4 खेळाडू आणि 2 विकेटकीपर बॉलर असे उरलेले 6 मैदानात. एक शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक. शेवटचे 5 चेंडू सुधीर पालियेकर स्ट्रायकर यांच्या दिशेने. ज्या सुधीर पालियेकरने 2019 मिडभावची 1.5 लाखाची स्पर्धा षटकार मारून स्पर्धा संपवली, रोहित स्पोर्टला विजयश्री संपादन करून दिली, तोच सुधीर स्ट्रायकर यांच्या दिशेने. कोलव्या टप्प्याचा चेंडू होतो, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, 1 धाव अगदी सहज पूर्ण. एकेरी धावेनिशी धावसंख्येत थोडंसं बदल, धावसंख्या 30 रन्सावर, 4 चेंडू 9 रन्सांची गरज. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना सुनील मालवणकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचो आघाडीचो खेळाडू, स्टायलिश बॅट्समन ज्याका म्हटलं जातं, असं सुनील हळूहळू मैदानात पावला टाकल्या आणि थोडी पावला स्थिरावली. आता मोठे फटके अपेक्षित. भरकटलेलो चेंडू, पंचांचो इशारो वाईड चेंडूचो, बघता भजी आणि मागता वडे, समुद्रात मासे आणि तडीक मॉल. कोकण नावची टीम हैसर उपस्थित असा. येत्या 2 दिवस सगळी टीम हैसर असतली. आमची सगळ्यांची इच्छा, मालवणचं मॉल, मालवणचं माशांचो लिलाव कोकण नाऊ चॅनलच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात परत एकदा जाऊचो. रोशन बॉलिंग मार्कवर, खूपच सुंदर चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. रोशन धुरी आणि सुनील मालवणकर एकामेकाक अगदी जवळसून ओळखणारे खेळाडू. सुनील मालवणकर खयच्याय बॉलवर खयचो शॉट खेळतलो या रोशनला आधीच माहिती असता, सुनीलला सुद्धा माहिती असा रोशन खयच्या क्रमांकावर खयचो चेंडू टाकतलो. दोघं एकमेकाचे पुरेपूर ओळखाण असणारे हे खेळाडू. तिसरो चेंडू झालो समाप्त, धावसंख्या स्थिरावली 31 रन्सावर. 3 चेंडू आणि 8 रन्सांची गरज, 3 चेंडूत 8 धावांची गरज. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, 1 धाव मिळता की नाही बघूया, पंचांचो इशारा येणं बाकी असा. 1 धाव मिळाली, खूपच सुंदर निर्णय पंचांचो. टप्प पडल्यानंतर स्टंप सोडून जाणारा चेंडू होतो. सुधीर पालियेकर, सुनील मालवणकरची इच्छा होती चेंडू वाईड असाचो, पण 1 धाव बाईच्या स्वरूपात. 4 चेंडू झाले समाप्त, धावसंख्या 32 रन्सावर. 2 चेंडू शेवटचे, 7 धावांची गरज. साखळी फेरी जरी असली, देवबाग संघासाठी आव्हान जरी समाप्तीच्या मार्गावर असला तरी सुद्धा कौतुक करूचा देवबाग संघाचा सामनो त्यांनी सोडूक नाही असा. अस्तित्वाची लढाई, इज्जतीचो सवाल मालवणीत जे का म्हटलं जातं, असो सामनो देवबाग संघासाठी. खूपच सुंदर आतापर्यंत लढवई वृत्ती देवबाग संघाकडून. रोशन धुरी, खूपच चांगलो चेंडू. कदाचित ह्याच रोशन धुरीकडे पहिल्यापासून जर गोलंदाजी असली असती तर कदाचित देवबाग संघासाठी चित्रा वेगळी दिसली असती का काय असा वाटाक लागला. सूर्य कलाडलो, मैदानावर पसरलेली सगळी सावली, शांत होत जाणारा मालवण बोर्डिंग ग्राउंड. उद्या सकाळी ठीक 9 वाजता परत एकदा बहारतला. कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग स्पर्धेचा दुसरा दिवस. उद्या सकाळी ठीक 9 वाजता सामन्यांची सुरुवात होतली. उद्या सुद्धा एकापेक्षा एक मातब्बर दर्जेदार संघ आपण स्पर्धेत बघतलो. आखो टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने. 4 धावेनिशी देवबाग संघाने विजयश्री संपादन केले. 1 धावेनिशी देवबाग संघ विजयी. देवबाग संघ ही स्पर्धा जरी तुमका थोडीशी कठीण गेली तरी पूर्ण सीझनसाठी तुमका कोकण नाऊच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. पहिल्या दिवसातून जे 2 संघ क्वालिफाय झाले, शेवटच्या दिवसासाठी त्यांची नावा अधिकृत नावांची घोषणा होतली. शेर्ली आणि शेर्ले रुद्र